स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेने नितीन जंक्शन ते कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेमध्ये नागरिकांसाठी मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। या जागेत बॅडमिंटन, टेनिस आणि व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग सारख्या खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या कामाच्या निविदा काढल्या होत्या, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने फेरनिविदा काढले। यासाठी 1,05,00,000 रुपयांचा खर्च होणार आहे। माजी महापालिका आयुक्तांनी खर्चाला मंजुरी दिली, मात्र दिवसेंदिवस प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने फेरनिविदा काढले। या निविदेत प्रतिसाद मिळाल्यास लवकरच ठाणेकरांना उड्डाणपुलाखाली मैदान उपस्थित होणार आहे। 3 हात नाका जंक्शन, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि गोल्डन डाईस जंक्शन येथील उड्डाणपुलाची कामे पहिल्या टप्प्यात झाली आहेत। उड्डाणपुलाखालील जागेत मैदानी खेळ सुरू केल्याने या परिसरात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ वाढेल व उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूने सुसाट वेगाने वाहने जातात। उड्डाणपुलाखालील खेळायला येणाऱ्या लहान व मोठ्या मुलांना वाहनाचा धक्का लागून अपघात होण्याची भीती वाढणार आहे। शिवाय उड्डाणपुलाच्या खालील या खेळाच्या जागेवर तास 2 तास खेळणाऱ्या दोन्ही बाजूकडील वाहनांकडून सोडण्यात येणारा धूळ व प्रदूषणाचा त्रास होणे अपरिहार्य आहे। श्रमजीवी संघटनेने विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। पालघर, ठाणे, नाशिक हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी व आदिम कातकरी समाज पिढ्यानपिढ्या वास्तव्य करतायत। त्यांच्या अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षाचा काळ लोटलाय, तरी देखील या आदिवासी समाज बांधवांचे मूलभूत हक्कांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत। यामध्ये रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घराखालील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक व वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 व 2008 सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने वन हक्काचे दावे आजही प्रलंबित आहेत। तसेच त्यांच्यावर अजूनही निर्णय झालेला नाही। तसेच 2 फेब्रुवारी 2024 रोजी गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झालेला असताना देखील त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। तसेच जलजीवन मिशनचे काम अजूनही प्रलंबित आहे। अजूनही गाव पाड्या वस्तीमध्ये हर घर नल से जल पाणी मिळालेले नाही। हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जल जीवनचे काम झालेले दिसत नाही। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आले आहे। याची चौकशी व्हावी आदी मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। खोपट ST कार्यशाळा अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहे। कार्यशाळेत दुरुस्तीसाठी येणाऱ्या ST बससाठी बनवण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क करण्यात येत आहेत। त्यामुळे ST महामंडळाच्या गाड्यांना कार्यशाळेत येण्या जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। हा रस्ता महामंडळाच्या ताब्यातील असतानाही स्थानिक वाहन चालकांच्या दादागिरीचा ST कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत आहे। खोपट एक येथील ST आगार ST महामंडळाचे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे आगार मानले जाते। या आगारातून सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर यासह राज्यातील इतर जिल्ह्यासाठी ST बसची वाहतूक होते। जिल्ह्यातील व्यस्त आगार म्हणून ते ओळखले जाते। या आगारातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या गाड्यांच्या तपासणी आणि दुरुस्तीसाठी आगाराजवळच कार्यशाळा आहे।
जिल्ह्यातील बहुतांश गाड्या येथे तपासणी आणि दुरुस्तीसाठी येत असतात। त्यामुळे या ठिकाणी सतत एसटी गाड्यांची वर्दळ असते। त्यामुळे महामंडळाचा हा रस्ता त्यांच्या वाहनांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। हा रस्ता 4 पदरी आहे, मात्र त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पानटपऱ्या गॅरेजचे अतिक्रमण झाले आहे। गॅरेज समोर दुरुस्तीसाठी एसटी महामंडळाच्या रस्त्यावरच गाड्या उभ्या केल्या जातात। इतर स्थानिक लोकांकडूनही या रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने पार्क केली जातात। त्यामुळे एसटीचा हा 4 पदरी रस्ता पार्किंगमुळे 1 पदरी झाला आहे। त्यावरून दुरुस्तीसाठी येणाऱ्या गाड्या कार्यशाळेत येऊन जाण्यास चालकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो। कार्यशाळेतून बाहेर येणारी एसटी गाडी आणि आत जाणारी एसटी गाडी एकाच वेळी समोरासमोर आल्या तर कोंडी निर्माण होते। अशा वेळी एका एसटी चालकाला त्याची गाडी मागे घ्यावी लागते। गाडी मागे घेत असताना इतर वाहन असेल तर रस्त्यावरील कोंडी आणखीन वाढते। त्यामुळे काही वेळातच या रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होते। रस्ता महामंडळाच्या ताब्यात आहे, त्यावर इतर वाहने अनधिकृतपणे पार्क केली जातात। अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सुरक्षा विभागाला कळवतो, ते वाहतूक पोलिसांना कळवतात। तसेच अनधिकृत बांधकाम असेल तर सुरक्षा रक्षकांमार्फत ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली जाते, असे आगाराकडून सांगितले जाते। ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी तसे या गुन्ह्याच्या थंडावलेल्या तपासाला वेग देण्यासाठी ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाचे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले आहे। पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या परिसरातच नवीन सायबर पोलीस ठाणे बांधण्यात आले, पण गेल्या महिन्याभरापासून या पोलीस ठाण्याचे उद्घाटन लांबले। 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचे उद्घाटन होणार होते, पण हा मुहूर्त चुकला असून पुढची तारीख अजूनही मिळालेली नाही। त्यात दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पितृपक्षानंतर नवरात्र उत्सवात तरी उद्घाटनाचा घट बसेल का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार असा बहाणा करून बँक खात्यातील रोकड रंपास करणे, कधी गुंतवणुकीचे नोकरीचे प्रलोभन दाखवून पैसे उकळणे, लाईट बिलाच्या नावानेही बँक खाते रिकामे करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। दिवसाढवळ्या ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या 7 महिन्यात अशा प्रकारच्या 450 गुन्ह्यांची नोंद झाली। अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या फिर्यादींच्या हाती काहीच येत नसल्याने शेकडो गुन्ह्यांची नोंदही होत नाही। वास्तविक वाढते आणि आर्थिक किंवा ऑनलाईन फसवणुकीचा निपटारा करण्यासाठी ठाणे पोलिसांकडे सायबर विभाग असला तरी तो तोकडा भासत आहे। स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्यामुळे गेले अनेक वर्ष पोलीस आयुक्तालय मुख्यालयात अडगळीत हा विभाग सुरू होता। फसवणूक झालेली व्यक्ती आधी आपल्या परिसरातील पोलीस ठाणे गाठते, तेथून त्यांना सायबर विभागात पाठवले जाते, पण तेथेही निराश होऊन त्यांना पुन्हा परतावे लागते। हा फेरा वर्षानुवर्ष सुरू असल्याने ठाणे पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे बांधण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार पूर्वी पोलीस गाड्यांची दुरुस्ती होत असलेल्या पडीक जमिनीची निवड केली। येथे सुसज्ज असे पोलीस ठाणे उभारण्यात आले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे ठाणेकरांच्या सेवेत येईल अशी अपेक्षा होती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्याची सर्व तयारी झाली होती, पण हा मुहूर्त हुकला असून उद्घाटनासाठी मुख्यमंत्रीच हवे या हट्टासामुळे उद्घाटन दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे। ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।